आपण सेकंड एक्झाम्पल बघतोय. सेकंड एक्झाम्पलमध्ये स्विचिंग सर्किट आहे. स्विचिंग सर्किटमध्ये आपल्याला S1, S2, S3 असे 3 स्विच दिलेले आहे आणि त्यांचे कॉम्प्लिमेंटरी स्विच पण आलेले आहे. S1 चा S1 डॅश, S2 डॅश, S3 डॅश असे कॉम्प्लिमेंटरी स्विच असतात. स्विच S1 क्लोज आहे, डिनोट केले P ने. Q डिनोट्स स्विच S2 इज क्लोज. R डिनोट्स स्विच S3 इज क्लोज. निगेशन P स्विच S1 इज ओपन. P चा कॉम्प्लिमेंटरी स्विच असतो निगेशन P. थोडक्यात S1 चा कॉम्प्लिमेंटरी स्विच S1 डॅश असतो. हा जर क्लोज असेल तर इथे ओपन होईल, म्हणून काय म्हटलं P जर क्लोज, P काय सांगतो S1 क्लोज आहे तर निगेशन P S1 ओपन. लाईकवाईज निगेशन Q स्विच S2 इज ओपन, निगेशन R स्विच S3 इज ओपन. आता या सर्किटचं आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये रूपांतर करायचं आहे. मी याचं सिम्बॉलिक फॉर्म काय तयार होईल, त्याला आपण लॉजिकल स्टेटमेंट म्हणतो. तर सिम्बॉलिक फॉर्म बघा कसा तयार होईल. पहिले S1 आहेत म्हणजे स्विच P, त्याला आपण म्हणूया लॉजिकल स्टेटमेंट किंवा इक्विव्हॅलंट स्टेटमेंट. गिवन सर्किट किंवा सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन सर्किट म्हटलं तरी चालतं. काय येईल बघा, P अँड पुढे लूप स्टार्ट झालंय म्हणून इथे ब्रॅकेट द्यावे लागेल. दोन लूप पॅरलल आहेत. पहिल्या ठिकाणी S2 आहे म्हणजे कोण आहे, Q आहे. त्याला पॅरलल म्हणजे ऑर साइन घेतलं, पॅरलल ऑर साइन. कोण S3 म्हणजे कोण, R. ब्रॅकेट कंप्लीट. आता इथे हे पहिलं लूप बघा, ही ब्रँच कंप्लीट. इथे या ठिकाणी ह्या जंक्शन सोबत ही कंप्लीट लूप पूर्णपणे कंप्लीट केलं मी इथे, ब्रॅकेट क्लोज केली. सेकंड लूप बघा, त्याला पॅरलल लूप आहे म्हणून मध्ये काय आलं, ऑर साइन आलं. परत दुसरं लूप स्टार्ट झालं. कोण आहे, S3 डॅश म्हणजे कोण, निगेशन R. नेक्स्ट सिरीज मध्ये कोण, S2 सिरीज म्हणून अँड. S2 डॅश म्हणजे कोण, निगेशन Q अँड P. हे दोन लूप एकमेकांना पॅरलल होत आहे. पहिल्या लूप मध्ये हे असं आलंय, दुसऱ्या लूप मध्ये हे दोन्ही लूप एकमेकांना पॅरलल मध्ये ऑर साइन आलंय. आता बाय लॉज ऑफ लॉजिक याला सिम्प्लिफाय करायचंय. दिस स्टेटमेंट कॅन बी सिम्प्लिफाईड. कसं सिम्प्लिफाय करणार, बाय युजिंग लॉज ऑफ लॉजिक. मग आता याला सिम्प्लिफाय करायचंय लॉज ऑफ लॉजिकने. लॉज ऑफ लॉजिक नुसार याला कन्सिडर केलं मी. काय स्टेटमेंट आपलं, P अँड Q और R और निगेशन R अँड निगेशन Q अँड P हे 3 स्विच सिरीज मध्ये होते. दिस इज लॉजिकल इक्विव्हॅलंट टू, कशाशी इक्विव्हॅलंट राहील तर बघा इथे निगेशन R निगेशन Q आहेत. इथे निगेशन साइन जर कॉमन ठेवलं तर लॉज ऑफ निगेशन त्याला आपण डी मॉर्गन्स लॉ म्हणतो. डी मॉर्गन्स लॉ काय सांगतो, निगेशन R अँड निगेशन Q असेल तर निगेशन साइन कॉमन घ्या, R और Q होईल. म्हणून काय होईल बघा, P अँड Q R ॲज इट इज. और काय घेतलं मी इथे, लॉज ऑफ निगेशन प्रमाणे डी मॉर्गन्स लॉ, निगेशन साइन कॉमन, R अँड असेल तर काय होतं, ऑर Q. ब्रॅकेट कंप्लीट अँड P. हे समजलं का मला सांगा, कुठला लॉ यूज केला मी, बाय डी मॉर्गन्स लॉ. काय सांगतो डी मॉर्गन्स लॉ, निगेशनचं साइन असेल तर कॉमन घ्या, कंजंक्शन असेल तर डिस्जंक्शन करा, म्हणजे निगेशन ऑफ कंजंक्शन आहे. नेक्स्ट इथे बघा ह्या ब्रॅकेटमध्ये इथे Q और R आहे, इथे R और Q आहे. पहिले आपण काय करू, ही ब्रॅकेट पुढे शिफ्ट करूया. ब्रॅकेट म्हणजे स्टेटमेंट P ला आपल्याला पुढे घ्यायचं, म्हणजे कॉम्युटेटिव्ह लॉ वापरायचा. कसा लॉ वापरता येईल बघा, इथे पण वापरला तरी चालेल, नंतर इथे परत वापरायचं, दोनदा कॉम्युटेटिव्ह वापरायचा. कसा, P अँड Q R R. और काय पाहिजे मला इथे, निगेशन ऑफ. काय पाहिजे, R और Q आणि Q और R दोन्ही सेम असतात. अँड P ॲज इट इज ठेवला. कुठला लॉ, बाय कॉम्युटेटिव्ह लॉ. पुन्हा एकदा कॉम्युटेटिव्ह लॉ वापरायचं, P पुढे पाहिजे मला. जसं P अँड Q असेल किंवा Q अँड P असेल, दोघे इक्विव्हॅलंट असतात. Q अँड P आणि P अँड Q दोघे इक्विव्हॅलंट आहे. म्हणून काय परत एकदा कॉम्युटेटिव्ह लॉ वापरला तर P अँड Q और R
आर काय आलं पी अँड निगेशन ऑफ क्यू आर आर. कुठला लॉ? सेम बाय कॉम्युटेटिव्ह लॉ अगेन. सेम कॉम्युटेटिव्ह लॉ वापरला पी पुढे. आता दोन ब्रॅकेटमध्ये नीट ऑब्झर्व करा. क्यू आर आर क्यू आर आर दोघांमध्ये कॉमन आहे. जर कॉमन असेल तर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉला जसं डिस्ट्रीब्यूट केलं तसं डिस्ट्रीब्युशन मध्ये बघा हे दोघं कॉमन आहे आणि पी अँड बघा ब्रॅकेट दिसते तुम्हाला, दिसतंय ना. हे दोघं कॉमन नाही, हे दोघं एकमेकांचे कॉम्प्लिमेंट आहे. क्यू आर आर चा कॉम्प्लिमेंट कोण आहे? निगेशन क्यू आर आर. कॉमन कोण आहे? पी कॉमन आहे दोन्ही ब्रॅकेटमध्ये. काय होईल? पी कॉमन घेतला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ प्रमाणे अँड काय शिल्लक राहील बघा. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय? क्यू आर आर. ऑब्झर्व करा नीट. क्यू आर आर देन काय? आर काय पुढे? सॉरी अँड काय? नीट बघा पी अँड क्यू आर आर. आता काय पाहिजे? पी अँड काय पाहिजे मध्ये? निगेशन ऑफ क्यू आर आर. ही ब्रॅकेट बघा क्यू आर आर आणि इथे निगेशन आलंय त्याचं, म्हणजे ह्या स्टेटमेंटचं हे कॉम्प्लिमेंटरी स्टेटमेंट आहे. मग लॉ ऑफ कॉम्प्लिमेंट काय सांगतो? कॉम्प्लिमेंट लॉ पी आर निगेशन पी जर येत असेल तर ऑलवेज आपण टी घेतो. हा पहिला पार्ट जर का पी आहे तर हा त्याचा निगेशन पी आहे. मग जर या ठिकाणी पी आहे ना आर निगेशन पी असेल तर ऑलवेज लॉ प्रमाणे आन्सर काय येतं? टी येतं. म्हणजे याला काय म्हणतात? बाय कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ म्हणतो आपण त्याला. मग बाय कॉम्प्लिमेंट लॉने आन्सर काय मिळालं आपल्याला तिथे? बोला काय मिळालं आन्सर? पी अँड बघा पी आर निगेशन पी काय आला? टी. ऑलवेज टी आला. पुन्हा आयडेंटिटी लॉने काय सांगितलं? पी अँड टी ऑलवेज पी. बाय आयडेंटिटी लॉ ऑलवेज काय आलं? पी. सिंपल बघा एकच स्टेटमेंट राहिलंय म्हणजे एकच स्विच या ठिकाणी शिल्लक राहतं, त्याला म्हणतात सिम्पलर स्टेटमेंट. याच दिलेल्या ह्या लॉजिकल फॉर्मचा हा सिम्पलर फॉर्म झाला. मग याच्यावरून आपल्याला अल्टरनेटिव्ह सर्किट ड्रॉ करायचं. मग काय होईल आता? इक्विव्हॅलंट अल्टरनेटिव्ह सर्किट. थोडक्यात इक्विव्हॅलंट सिम्पलर सर्किट काढतोय मी इथे. एकच स्विच आहे पी बघा, हा एक स्विच ड्रॉ केला. इथे ही बॅटरी, हा लॅम्प, प्लस मायनस पॉझिटिव्ह निगेटिव्ह. काय नाव आहे? पी म्हणजे S1. संपला विषय. करंट फ्लो झाला याप्रमाणे. ओके लक्षात आलं हे? ठीक आहे.